पाहिले, सावरताना भीमाला कठीण प्रसंगातून पाहिले आणि हिरे माणिक मोती पाजू माहीत आहेत साऱ्यांना, पण भीमाच्या रूपाने आम्ही 14वे रत्न पाहिले, आम्ही 14वे रत्न पाहिले. या ठिकाणी या असलपोई सम्राट अशोक विहाराचा वर्धापन दिन, त्याचप्रमाणे भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांची जयंती, संयुक्त जयंती या ठिकाणी साजरी होत आहे. आणि ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती साजरी करताना आम्ही खूप आनंदी आहोत, कारण या वर्षभरातल्या एका दिवसाच्या आम्ही आतुरतेने वाट बघतो. तो कोणता दिवस? 14 एप्रिल, होय की नाही? कित्येक सण येतात जातात, परंतु आम्हाला एका दिवसाची आतुरता लागते की माझ्या बाबासाहेबांचा जन्मदिन येणार. आणि ही बाबासाहेबांची जयंती 14 एप्रिल पासून अगदी जून महिन्यापर्यंत चालते. डॉक्टर बी.आर. आंबेडकर, कारण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या केवळ भारतात नसून तर या विश्वातल्या 156 देशात साजरी केली जाते. त्या अमेरिकेतील पूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आमच्या देशामध्ये जन्मले असते तर या सूर्याचं नाव बदलून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिला असतो. आणि म्हणून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त, त्याचप्रमाणे वर्धा दिन निमित्त तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देते आणि सुंदर अशा जयंतीला सुरुवात करीत आहे. आली आली 14 एप्रिल, लागली सुखाची चाहुल, अहोरत्न ते 14व भीमाई पोटी जन्मल, मग गावासन पोई झाला आज निळा निळा, हा गावासन पोई झाला आज निळा निळा. झाला की नाही दादा? किती मोठा जयंती सोहळा साजरा होतोय. त्याचप्रमाणे आमच्या आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक आदरणीय आकाशराजा गोसावी सर आणि त्यांच्या संपूर्ण पार्टीला क्रांतिकारी जय भीम करते या ठिकाणी नाही आहे, तरी सुद्धा त्यांना जय भीम करते. आणि या पुण्य अशा भूमीत आम्हा दोन्ही कलावंतांना तुम्ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करते. आणि म्हणून अरे आसन पोई गाव झाला आज निळा निळा. आणि मग हा सोहळा कसा? आगळा संविधानामध्ये हे संविधान फक्त बाबासाहेबांचं नाही किंवा त्यांच्या धर्माचं नाही, तर संपूर्ण देशाचं आहे. आणि ज्यांना वाटतं बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं, त्यांच्यासाठी सांगणं आहे की जे 340व कलम आहे ते माझ्या ओबीसी बांधवांसाठी बाबासाहेबांनी संविधानात दिले. आणि मग 341व कलम बाबासाहेबांनी एससी कॅटेगरीसाठी लिहिलेला आहे. तरी म्हणतो बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं, म्हणून म्हणायचं आहे कि पढ़ के महापुरुषों को फिर समतावादी सोच बनानी चाहिए. काका
बड़के महापुरुषों को फिर समतावादी सोच बनानी चाहिए। अरे क्या क्या हालात झेले मेरे भीम ने, ये दास्तां सुनानी चाहिए। अरे मेरे भीम ने एक जाति के लिए नहीं बल्कि सबके लिए लिखा है संविधान कुणाल। तो फिर तेली, माली, काश्ती, कोली, कुणबी, मुस्लिम भाइयों ने भी ये भीम जयंती मनानी चाहिए, ये भीम जयंती मनानी चाहिए। तिकडे आईस्क्रीम खात बसलात काय? बाबासाहेबांची जयंती आहे, इकडे पुढच्या खाली गेल्या इकडे या इकडे बरं या असलकोई गावामध्ये एवढा मोठा जयंती सोहळा साजरा होतोय, रिकाम्या खुर्च्या चांगल्या नाही वाटत आणि म्हणून आली आली 14 एप्रिल लागली सुखाची सावली। आणि मग हा जन्म सोहळा कसा आगळा वेगळा, क्या बात आहे, आगळा वेगळा भीम जयंती सोहळा। हिम्मत आली, अरे हिरमोड झालेल्या जीवनी भलतीच गंमत आली। जन्मात जन्म श्रेष्ठ ठरला माझ्या भीमाचा आणि म्हणूनच भीमाच्या जन्माने आपल्या जन्माला किंमत आली, आपल्या जन्माला किंमत आली। आणि म्हणून अरे विश्वातला मोठा चढ न्यारा थांब झाले। दुसरा सोनेरी क्षण नाही, या स्टेजवर मी छाती ठोकून सांगू शकते कुणाल, अरे भीम जयंतीपेक्षा या विश्वात दुसरा कोणताच मोठा सण नाही, कोणताच मोठा सण नाही। आणि मी जर खोटं म्हणत असेल तर गुगल आहे तुमच्याकडे टाका, विच इज द बिगेस्ट फेस्टिवल इन वर्ल्ड, काय येईल भीम जयंती, होय की नाही। आणि म्हणून विश्वातला मोठा सण न्यारा थाटत झाले। महाराष्ट्राचे जे भारतातले या आमच्या विदर्भातील उत्कृष्ट गायक आदरणीय प्रबोधनकार, प्रबोधनाचं विद्यापीठ असणारे आमचे आदरणीय मनोजराजा गोसावी यांचे चिरंजीव आमचे दादा आकाशराजा गोसावी आणि पार्टीला क्रांतिकारी जयभीम दादा, या महाडच्या क्रांतीभूमीमध्ये तुमचं स्वागत आहे, या कोकणामध्ये स्वागत आहे। आणि म्हणून अरे विश्वातला मोठा सण न्यारा थाटत झाले।
आमच्यावरती आमचे समाजसेवक अहिरे साहेब मगाशी सांगितलं की सगळ्या ठिकाणी बुद्धाची मूर्ती दान करत असतात आणि आपल्या धम्मामध्ये या दानाला महत्व आहे आणि अगदी त्याचा पुरेपूर वापर आमच्या हिरे साहेब करत आहेत. म्हणून म्हणायचं आहे घर विहाराला ती गेली रोशन नाही आनंदाने गेल्या बघा दिशान जग जाहीर ज्ञानाचा दिवस बुद्धीच्या शक्तीचा दिवस आहे. महापुरुषांचे गुण आचरण्यात घेण्याच्या युक्तीचा दिवस आहे. अरे जन्मला भीम म्हणून तुटले हुकुमशाहीचे बंधन कुणाल. अरे 14 एप्रिल या बहुजनांच्या मुक्तीचा दिवस आहे. बहुजनांच्या मुक्तीचा दिवस आहे. आणि म्हणून क्या बात आहे, माझ्या आईकडून आशीर्वाद भेटला बस झालं. आणि म्हणून परिसर निळा फडकतो झेंडा निळा फडकतो हा झेंडा आज आपण बाबासाहेबांची एवढी मोठी जयंती साजरी करतोय पण हा झेंडा इथे फडकता कामा नये. तो कुठे फडकायला हवा बरं काका? दिल्लीच्या तख्तावरती फडकायला हवे, त्या संसदेपर्यंत फडकायला हवं. कारण बाबासाहेबांचं स्वप्न आम्ही अजूनही पुरे करू शकलेलो नाही. आणि म्हणून परिसर निळा फडकतो झेंडा निळा फडकतो जयंतीला एकत्र आला मुतावळा जयंतीला एकत्र आला मुतावळा आगळा वेगळा आगळा वेगळा जयंती सोहळा. या विहाराचा सम्राट अशोक विहाराचा वर्धापन दिन सोहळा सुद्धा आहे. म्हणून याने थोडक्यात मोकळा आपल्यासमोर सादर करीत आहे. अरे वा, क्या बात आहे. इंटरनॅशनल खेळाडू आमच्या ताई प्रतीक्षा गायकवाड यांच्याकडून सुद्धा भेट येत आहे. धन्यवाद ताई. बघा या ठिकाणी भरपूर असे मोठमोठे चांगल्या हुद्द्यावरती असणारी मंडळी आहे. सगळ्या बाबासाहेबांच्या पुण्याईने सगळं तुम्हाला मिळालेलं आहे. आणि म्हणून तुमच्या विहाराचा वर्धापन दिन सोहळा आहे. म्हणून म्हणायचं आहे स्वप्न तुमचं सत्यात आलं मेहनतीचं फळ मिळालं स्वप्न तुमचं. ज्याप्रमाणे आमचे गायक साहेब यांनी सांगितलं की त्यांनी एवढे प्रोग्राम केले या
या विहाराच्या वरच्या ठिकाणी जाऊ शकतात. त्या बाते एकदा तुमच्या विचार दूरदृष्टीला सलाम आहे. आणि म्हणून सम्राट विहाराने घेतलेला दादा शोभे रायगड जिल्ह्यात फार, शोभे रायगड जिल्ह्यात फार, शोभे रायगड जिल्ह्यात फार, या सनकोई गावात देव कळतो मंदिराच्या दारी. अरे गुरुद्वारेत नानक चर्च मध्ये मिळते येशूची महती सारी. पण बुद्ध म्हणजे मानवतेच्या विचारांचे आकलन करता कुणाल. अरे माणसाला स्वतःबद्दला माणूस कळतो, तो माझ्या बुद्धाच्या विहारी, तो माझ्या बुद्धाच्या विहारी.
काम करते, कारण ते पुढे विचार तुम्हाला ऐकायचेच आहे. पण बाबासाहेबांची जयंती आपण वर्षातून एकदा साजरी करतो, ती जल्लोषाने साजरी केलीच पाहिजे. पण जेवढं आपल्या नाचू तेवढं आपल्याला बाबासाहेब वाचावे पण लागतील, तरच काहीतरी परिवर्तन घडेल की नाही. आणि म्हणून तुम्हाला नाचवायला कुणाला